कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाच्या नव्या कार्याध्यक्षपदी अमित कोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. केएलई मुख्यालयात झालेल्या नव्या व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत अमित कोरे यांना संस्थेचे नेतृत्व सोपवण्यात आले. डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी सलग 42 वर्षे अध्यक्ष म्हणून कार्य करत संस्थेचा जागतिक स्तरावर विस्तार केला होता. आता ती जबाबदारी अमित कोरे यांच्याकडे सोपवण्यात आली असून मंडळाने त्यांना शुभेच्छा दिल्या. 1916 मध्ये स्थापन झालेली केएलई सोसायटी ही देशातील प्रमुख शैक्षणिक व आरोग्य सेवा संस्थांपैकी एक आहे. शाळा, महाविद्यालय, वैद्यकीय व अभियांत्रिकी संस्था, रुग्णालय यांसह 317हून अधिक घटक संस्थांचे संचालन ही संस्था करते आणि शतकाहून अधिक काळ समाजोपयोगी कार्यात गुंतलेली आहे. अशा मोठ्या संस्थेच्या कार्याध्यक्षपदी 46 वर्षीय युवा नेता अमित कोरे यांची निवड विशेष मानली जात आहे. अमित कोरे यांनी चिदानंद बसप्रभू कोरे साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष म्हणून काम पाहिले असून सध्या ते संचालक आहेत. तसेच नवी दिल्ली येथील नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीचे उपाध्यक्ष, शिवशक्ती साखर कारखान्याचे संचालक, हम्स डिस्टिलरी प्रायोजक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि इनामदार शुगर्स मरकुंबीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत. दरम्यान 1984 पासून 42 वर्षे कार्याध्यक्ष म्हणून सेवा देणारे डॉक्टर प्रभाकर कोरे यांना संस्थेच्या मार्गदर्शनासाठी सन्माननीय कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 8 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय बागेवाडी प्रवीण अशोक, डॉक्टर दोडवाड प्रीतिकरण, कवडगीमठ महांतेश कोळी, मल्लिकार्जुन चन्नबसप्पा आदी मान्यवर उपस्थित होते. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. क्षण आले, क्षण प्रेमळ है, रेशमात गुंफून सोनेरी. BS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakwadi, Belagavi.